तर पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल सागर पाटील 7070 ब्लॉगमध्ये. तर ही माझी रिट्स कार आहे. तर बघू शकता हेडलाईटची कंडिशन काय आहे. तर खूप वाट लागलेली आहे हेडलाईटची. ॲक्च्युली गाडी पाण्यामध्ये बुडली होती, त्याच्यामुळे हेडलाईटमध्ये पाणी गेलं होतं आणि त्याच्या पाण्याबरोबर चिखलही आतमध्ये गेलं आहे, माती. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण हेडलाईटला खोलून तिला साफ करून तिला हेडलाईटला मॉडिफाय करून घेणार आहोत. तर मित्रांनो बघू शकता लाईटची हालत काय झाली, तर अक्षरशः शेवाली तयार झालेली. तर लाईट खोलून घेतलेली आहे, बघू शकता माती किती गेलेली आहे आतमध्ये. तर आपण याला प्रोजेक्टर टाकण्यासाठी हिला ओपन करून घेऊया. तर ओपन करण्यासाठी आपल्याकडे हॉट ब्लोअर आहे, तर याला पूर्ण गरम करून ही काच ओपन करूया. तर चला प्रोसेस दाखवतो तुम्हाला. तर हीटिंग चालू आहे, बघू शकता अशा प्रकारे हीट करत आहोत. हीट केल्यानंतर त्याचा ग्लू गरम होऊन स्पेंड होतो आणि मग ते खोलण्यात हलकं जातं. आणि आमचे दुसरे कॅमेरामॅन शौर्य पाटील तिकडं व्हिडिओ काढत आहेत. शौर्य अशा प्रकारे ओपन झालेली आहे. ओपन केल्यानंतर हा आहे पारा. तर याला पूर्ण आपल्याला ब्लॅक करायचं आहे, नंतर दाखवतो तुम्हाला. दोन्ही ओपन करून घेतो, धुवून घेतो, धुतल्यानंतर मग पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो काय. तर मित्रांनो याला पूर्ण क्लीन वरची पारा पूर्ण काढून घेतलेली आहे आपल्याला. तर मी DRL आणलेत. सो बघा हे DRL आहेत. तर हे आपल्याला ह्याच्यामध्ये इन्स्टॉल करायचे आहेत अशा प्रकारे. सो आपल्याला पहिलं ह्याला ब्लॅक पेंट करायचं आहे. तर मला असं वाटतं आपण ब्लॅक पेंट करण्याच्या अगोदर या DRL ह्याला बसून घ्यावा, कारण ब्लॅक पेंट केल्यानंतर ह्याला चिपकवायला गेलो तर कलर निघल आणि कलर निघून DRL बाहेर येतील. सो अगोदर ह्या फायबरवरच DRL एकदम व्यवस्थित चिपकल्या जातील. सो तो चिपकून घेऊन नंतर मग त्याच्यावर मास्किंग टेप मारून ह्याच्यावर ब्लॅक पेंट करावं. तर चला हे करून घेऊ आपण. एकदम ड्राय करून झालेले आहेत. आता ह्याला ब्लॅक करू या पाऱ्याला. तर हा स्प्रे पेंट यूज करतो आहे, हा चांगला राहतो. तर चला ब्लॅक करून घेतो आहे. तर मित्रांनो ही DRL आहे, तर हिला आपल्याला इथं चिपकवण्यासाठी मी फेविक्विक वापरत आहे. तर चला इथून होल मारलेला आहे, हे होल मारून वायर आपण पलीकडे काढलेली एकदम पद्धतशीर. तर पहिली एक एक आपण चिपकून घेऊया. तर DRL बसून झालेली आहे. तर आता आपल्याला याला ब्लॅक कलर मारायचा आहे. सो DRLला आपल्याला मास्किंग टेपनी कवर करून ब्लॅक स्प्रे पेंट मारावं लागेल. तर चला पहिला ह्याला कवर करून घेतो. मास्किंग टेपनी कवर करून घेतलेलं आहे, बघू शकता. तर त्याला पेंट करूया. तर पेंट झालेलं मित्रांनो, दुसरा भाग पण हा. तर DRL आपण हे केलं ते काढूया, कवर केलं होते ते.
DRL ओपन झालेले आहेत. तर बघू शकता कसा लुक आलाय. पेटतील त्या भारी वाटतील. तर बघूया. तर हे प्रोजेक्टर आणलेले आहेत आपण. अनबॉक्सिंग झालेली आहे. तर त्याला फिट करून घेऊया. कचरा गेलेला आहे आतमध्ये. कचरा साफ करायला लागेल. तर आणि बघू शकता या कंपनीचे ओरिजिनल HID. तर हे फिट करायचे आहे. ते फिट करण्यासाठी थोडंसं जुगाड करावं लागणार आहे, कारण ह्याच्याबरोबरचे HID खराब झालेत. सो आपण दुसरे घेतलेत. तर पहिल्याला क्लीन करून घेतो. नंतर माउंटिंगसाठी बघा हे क्लिप. तर ह्या माउंटिंग करून हा वायर हार्नेस आहे. आणि अजून हा एक आहे, ह्याच्यामध्ये पण कचरा दिसतोय. ते क्लीन करून घेऊ. चला पहिला क्लीन करून घेतो. तर प्रोजेक्टर बसवण्यासाठी खाली एक होल मारला आहे, कारण ॲपर डिपर आणि रिंग लाईटची वायर काढण्यासाठी इथून होल मारला आहे. आणि मागं दाखवतो, मागं ही क्लिप याच्याबरोबरच येते, लाईटच्या ह्याच्या सेटबरोबर. तर ह्याला इथून बघू शकता, इथून असा टाईट करून घ्यायचं आहे. टाईट करण्यासाठी त्याला इथून टाईट करून घ्यायचं आहे. टाईट केल्यानंतर वरती अजून एक हे येते, हा लॅम्पसाठी माउंट करायचे. तर इथं छोटे स्क्रू येत आहेत, ह्याचे हे स्क्रू दिलेले. तर हे ह्याला इथं फिट करून टाईट करून नंतर जो लॅम्प आहे त्याला एक जुगाड करायला लागतो. तर पहिला मी हे करून घेतो, नंतर तो लॅम्पचा जुगाड तुम्हाला दाखवतो. मित्रांनो बघा, लाईट झालेली आहे फिट आपली. तर हा जुगाड बघा का केला मी, तर ह्याच्यामुळे, तर ही हा वरती आहे ह्याच्यामुळे ही क्लिप बसत नव्हती. सो त्यासाठी हा जुगाड करावा लागला. तर DRL झाले. DRLची वायरिंग बघा, मागं चिप, ही मागं चिप DRLचा लपवून माउंट केलेली आहे. तर चला आता माउंट करून घ्या, असेंबल करूया आस्ते आस्ते लाईट. तर फायनली आपला प्रोजेक्टर लागलेलं आहे मित्रांनो. आता परत ह्याला हीट करून ग्लास बसून घ्यायचे. तर चला पहिला हीट करून घेतो. फायनल झालेली लाईट मित्रांनो बघू शकता. DRL प्रोजेक्टर आपल्याला बसलेलं आहे आणि लाईट फिट झालेली आहे. आता वायरिंग राहिले करतो. दुसरी लाईट पण आहे आपली, तिला पण फिट करून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला तिची लाईटिंग आणि प्रोजेक्टर दाखवतो. तर चला फिट करून घेतो बस.
तर मित्रांनो, कशी वाटली रिट्स हेडलाईट मॉडिफिकेशनची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर अशाच आगल्या वेगळ्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तर चला, बाय बाय.